देव कुणाच्या घरात गेला? ज्ञानोबराय म्हणाले, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणा, द्वारकेचा राणा तो पांडवांच्या घरात गेला, तो विदुर काकांच्या घरात गेला. तिथे उष्ट्या पत्रवण्या सुद्धा राजसूय यज्ञामध्ये भगवंतांनी उचलल्या. विदुर काकांच्या घरच्या कण्या रांधून वाढलेल्या त्याही आवडीने सेवन केल्या. का हो? कारण त्यांच्या घरात देव सोडून दुसरं काही नव्हतं. आमच्या घरामध्ये देव सोडून सगळं आहे, देव सोडून सगळं आहे. आहे की नाही? आहे की नाही? बरं, एका राजाने एक माकड पाळलं होतं. बरं, पंचतंत्रात कथा सांगितली जाते. एका राजाने एक माकड पाळलं होतं आणि त्याची परीक्षा घ्यायला जंगलात गेला. एका झाडाच्या ढोलीमध्ये, छोटीशी होती ढोली, त्याच्यामध्ये मुठभर फुटाणे त्यांनी टाकले. प्रधानाला सांगितलं. ते फुटाणे जसे त्या माकडाने पाहिले तसं माकड टुनटुकन उड्या मारत त्या ढोलीकडे गेलं. त्या ढोलीमध्ये त्यांनी हात घातला, मुठभर फुटाणे भरून घेतले त्यांनी. आता परिणाम असा झाला, फुटाण्यांनी भरलेली मूठ तिचा आकारमान वाढल्यामुळे मूठ काही केल्या बाहेर येईना. गरज काय होती? फुटाणे सोडून द्यायची, मूठ सोडून द्यायची, हात बाहेर आला असता. तो बराच वेळ खटपट खटपट करतोय, हात काही केल्या त्याचा बाहेर येईना. मूठ सोडायला तयार नाही. कोण? माकड. हा, तेच म्हटलं. आपली गोष्ट चालू आहे. सोडायची काय गरज आहे? गरज काय आहे? सोडायची गरज आहे. मी असं विचारलं होतं, संसाराला आपण धरलंय की आपल्याला संसाराने धरलंय? हा, आता दृष्टांत ऐकूया. त्या माकडानी ती मूठ सोडायला तयार नाही. कितीतरी वेळ खटपट खटपट करतोय, मूठ काही सुटे ना, फुटाणे काही हातातनं बाजूला करायचे नाहीत. राजांनी प्रधानाला सांगितलं आणि एक भलं मोठं पेढ्यांचं ताट माकडाला दिसेल अशा अंतरावर ठेवलं. भरपूर पेढे होते त्याच्यात. माकड पेढ्यांकडे पाहतंय पण मूठ काही सोडायला तयार नाही. कोण? आता हेच प्रमाण गाथेमध्ये सांगते बघा. संतांच्या प्रमाणामध्ये सूर्याखालचं सगळं ज्ञान आहे. तुकोबरायांनी प्रमाण दिले, माकडे मुठीसी धरिले फुटाणे, तसा आमचा संसार सुटत नाहीये. महाराज म्हणतात, गरज होती फुटाण्यांची मूठ सोडली असती तर पेढे खायला मिळाले असते, पण तो पेढ्यांकडे सुद्धा बघतोय आणि फुटाणे सोडायला तयार नाही. म्हणजे आमचंही असंच होतं. सर्वोच्च सुख, त्या सुखाचा राजमार्ग संतांनी आम्हाला सांगितलाय, पण तरी सुद्धा नश्वर सुखाचा हव्यास आमचा काही सुटत नाही, अजिबात सुटत नाही. परवा एक मावशी भेटल्या होत्या मला, म्हणाल्या, म्हणजे लग्न झालं त्यांच्या मुलाचं. सुनबाई घरात आल्या. 4 वर्ष शोध मोहीम चालू होती. सध्या अवघड आहे हो सगळंच. 4 वर्षानंतर सुनबाई लक्ष्मीच्या पावल्यांनी घरात आली. अगदी आनंदी आनंद. लग्नामध्ये काय त्यांचा चेहरा होता, इतका आनंदी. पण 6 महिन्यांनी त्या मला भेटल्या, पण तसा चेहरा काही दिसला नाही. सगळा चेहरा पडलेला. म्हटलं, का हो, 4 महिन्यापूर्वी तर तुम्ही इतक्या आनंदात होत्या, सुनबाई घरात आल्या, सगळं छान आहे का? त्यांचा चेहरा अजूनच कोमेजून गेला. म्हटलं, काय झालं तरी काय? म्हणाले, अगं काय सांगू, 6 महिन्यामध्ये माझा मुलगा माझा राहिला नाही. 6 महिन्यामध्ये तो तिचा झाला. का? माझ्याशिवाय ज्याचं पान हलत नव्हतं, आई 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 करणारं माझं बाळ माझ्याकडे बघत सुद्धा नाही, माझ्याशी बोलत सुद्धा नाही. म्हटलं, जाऊ दे ना मावशी, प्रपंच असाच आहे, तो दुःखच देतो. जाऊ दे म्हणाल्या. मुलीचं कसं आहे? मुलगी छान आहे का तुमची? तिचाही प्रपंच सुरू झालाय, तिचाही विवाह झालाय, तिच्या सासरी ती सुखात आहे का? मग त्यांचा चेहरा एकदम खुलला. त्या म्हणाल्या, हा, तिचं एकदम छान आहे, जावयाला असं मुठीत ठेवलंय म्हटलं तिने. म्हणजे ते चालतंय आणि इथं गडबड आहे. बरोबर ना? मग मला सांगा, इथं आमचं सुखही खरं नाही आणि दुःखही खरं नाही. हे सुख दुःखाचे भास आहेत. आमच्या मनानुसार घडलं की आम्ही सुखी आहे आणि मनाविरुद्ध घडलं की आम्ही दुःखी आहे. मग काय खरं आहे नेमकं? इथलं काहीच खरं नाही. खरा असतो तो आनंद, आणि आनंद प्रपंचात नाही, आनंद परमार्थात आहे. आनंद परमार्थात आहे. तो आनंद स्वरूप आहे. आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे. पांडुरंग जेव्हा परमात्मा आम्ही पाहतो, भोलेनाथांना ज्यावेळी आपण पाहतो, त्यावेळी त्यांचं स्वरूप आम्हाला संतांनी सांगितलं. आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी याचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी, ते हे समचरण साजिरे विटेवरी, समचरण विटेवरी, ते हे
समचरण काढिले देव. काय स्वरूप सांगितलं? आनंद, अद्वय, नित्य आणि निरामय. त्याचं स्वरूप सांगितलं. तुकोबरायांना विचारलं, महाराज सांगा ना, तुम्ही ज्या परमात्म्याला पाहिलं तो परमात्मा नेमका कसा आहे? आम्हाला तर तो परमात्मा काही दिसत नाही. दिसलाय का इथं पोमेंडीत कुणाला देव दिसलाय? देवाला पाहिलंय कोणी? अहो, आपण निदान देवावर श्रद्धा आहे म्हणून इथं आलो. आज समाजामध्ये असा एक वर्ग आहे की जो देवाला मानतच नाही. बाबा महाराज सातारकर म्हणायचे, तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी तुम्हाला मानलंय एवढं तरी माना. म्हणजे तो तुमचं विस्मरण होऊ देत नाही, याचं तरी विस्मरण होऊ देऊ नका. आणि ज्या दिवशी तो आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्या घरासमोर गर्दी जमेल. जमेल की नाही? लोक म्हणतील उचला, संपलं यांचा कार्यक्रम, आता आटपलं. देव गेला, राम गेला, नाही का, चैतन्य संपलं, जीव निघून गेला. मग त्या परमेश्वराची सत्ता आहे किंवा त्याचं अस्तित्व, त्याचं सामर्थ्य आहे म्हणून आपला सगळा हा देह, सर्व देह चालविते, हालविते, बोलविते. गीतेचं तत्वज्ञान आहे, जीवनम सर्वभूतेषु. सगळ्या भूतमात्रांचं जीवन जर काही असेल तर ते परमात्मा तत्व आहे. त्याला ब्रह्म असं म्हटलंय. मग ब्रह्म कसं असतं? ब्रह्म दिसतं का? ब्रह्म निर्विकार आहे, निर्गुण आहे. निळोबाराय तुकोबरायांचे शिष्य निळोबारायांनी फार सुंदर एका गवळणीमध्ये वर्णन केलं. ब्रह्म कसं आहे म्हणाले. तो एकटा होता, त्याला कर्म आहे ना. एकोहम बहुश्याम हे वेदवचन आहे. एकटं असलेलं ब्रह्म, त्याला कर्म आहे ना, म्हणून त्याला अनेक व्हायची इच्छा झाली. आणि काय झालं? एकले न कंठेची म्हणून या येणे, केली निर्माणे वो 14 भुवने. गगन मेघ सूर्य चंद्र तारांगणे. काय काय निर्माण केलं त्यांनी? पंचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने वो. निळोबराय म्हटले, ऐसा लाघवी या माया सूत्रधारी, ऐसा लाघवी या माया सूत्रधारी, ऐसा लाघवी या माया सूत्रधारी, ऐसा लाघवी या माया सूत्रधारी. कसा होता तो? ज्याची या नाभी कमळी जन्म चतुरानना, ज्याची या महातेज तेज हुताशना, ज्याची या निज प्रभा प्रकाश रवी किरणा. सगळ्याच्या मागे त्याचं तेज आहे. येणेची पढवुनी वेद केला शहाणावो, ऐसा लाघवी या माया सूत्रधारी. माया सूत्रधार म्हटलं त्याला. वेदांना सुद्धा ज्यांनी शहाणं केलं आणि ज्या वेदांनी त्याचं वर्णन करायला घेतलं त्यावेळी परिणाम असा झाला, वेद मौनावला. माऊलींना सुद्धा प्रश्न पडला होता, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, गोविंदू रे एकू गोविंदू रे. काय म्हणाले? श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. शास्त्रांना श्रुतींना विचारलं तेव्हा श्रुती सुद्धा उत्तर देतात, न इति न इति. देव असा नाही, देव असा नाही, सांगता नाही आलं देव कसा आहे. मग देवाचं स्वरूप नेमकं कसं आहे हे कुणालाच सांगता आलं नाही, पण आम्हाला संतांनी ते प्रतीतीला आणून दिलं. तुकोबरायांना विचारलं, महाराज सांगा ना, तुम्ही ज्या परब्रह्माचं दर्शन घेतलं तो भगवंत नेमका आहे तरी कसा, त्याचं स्वरूप तरी कसं आहे? तुकोबराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. तुकोबरायांनी सांगितलं, देवा तुझं स्वरूप कसं आहे सांगू? मन वाचातीत तुझे हे स्वरूप. देवाच्या स्वरूपाची चर्चा केली तुकोबरायांनी. मन थकतं, बुद्धी कुंठित होते आणि वाणी सुद्धा थकते. उपनिषदकार म्हणाले, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. म्हणाले देवाचं वर्णन करायला वाणी आणि मन दोघे गेले होते, पण ते थकून माघारी आले. वाणी सुद्धा थकली आणि मन सुद्धा थकलं. देवाचं वर्णन नाही करता आलं, मनाने नाही करता आलं. मनाने कसं करता येईल? मनाने इथं तरी बसता येतं का कीर्तनात? खरं सांगा बरं, आहात का सगळे इथं? काय महिला मंडळ, सगळे मनाची उपस्थिती आहे का तुमच्या? तुम्ही देहाने आहात पण मन सगळीकडे आमचं फिरतंय, हो ना? फिरतंय ना? हो म्हणतायत.
सगळीकडे मन फिरते. तुम्ही कीर्तनात आहातच याची खात्री काय आहे? काय आहे खात्री? काय सांगितलं मी आता? वाणी आणि मन भगवंताच्या चरणापर्यंत गेल्या आणि थकून आले. सांगता नाही आलं देव कसा आहे. वाणीला नाही सांगता आलं, मनाला नाही सांगता आलं, कारण म्हणाले मन शुद्ध आणि अशुद्ध दोन प्रकारचं आहे. मनो हि द्विविधम प्रोक्तम, शुद्धम च शुद्धमेव च, अशुद्धम काम संकल्प शुद्धम काम विवर्जितम. अशुद्ध मन आणि शुद्ध मन, जे विकारांच्या अधीन गेलंय ते अशुद्ध मन आहे, आणि जे विकार विरहित आहे ते शुद्ध मन आहे. आणि अशा शुद्ध मनाच्या ठिकाणीच देव प्रतिष्ठित होतो, किंवा त्याच मनाने देवाला पाहता येतं. तुकोबराय म्हणाले, आम्ही तुला मनाने आणि डोळ्यांनी नाही पाहू शकलो देवा, मन वाचातीत तुझे हे स्वरूप. मग देवाला मोजायचं कसं हा ज्यावेळी प्रश्न आला, देवाला ओळखायचं कसं हा ज्यावेळी प्रश्न आला, कशाच्या माध्यमातून देवा तुझी ओळख होईल हा जेव्हा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा तुकोबराय म्हणतात आम्ही माप बदललं. आम्ही कुठलं माप निर्माण केलं? म्हणून या माप भक्ती केले, म्हणून या माप, म्हणून या माप भक्ती केले. मन वाचातीत तुझे हे स्वरूप. देवाचं स्वरूप कसं आहे? मन आणि वाचेच्या पलीकडे आहे. म्हणून आम्ही काय केलं? भक्तीचं माप केलं. आम्ही देवा तुला भक्तीच्या मापाने मोजतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणले, भक्तीची या मापे मोजितो अनंता, 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 भक्तीची या मापे मोजितो अनंता. इतराने तत्वतान मोजवे, इतराने तत्वतान मोजवे, भक्तीची या मापे मोजितो अनंता, भक्तीची या मापे मोजितो अनंता, भक्तीची या मापे मोजितो अनंता, भक्तीची या मापे मोजितो अनंता. तुकोबराय म्हणाले, आम्ही माप बदललं, आम्ही भक्तीचं माप केलं. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. दुसऱ्या कुठल्याही साधनांनी देवाला मोजता येत नाही. कबीरांना विचारा, कुठल्या मापाने देवाला मोजलं? म्हणून देव शेले विणायला घरी आला. आमच्या शबरी मातेला विचारावं, काय दिलं भगवंताला? कुठली संपत्ती अर्पण केली? म्हणून रामांनी उष्टी बोरं सुद्धा शबरी मातेची सेवन केली. द्रौपदी मातेला विचारूया की एवढा भगवंत तुझ्यासाठी धावून आला, प्रत्येक वेळी वनवासात असताना, अज्ञातवासात असताना, भर दरबारामध्ये कौरवांनी वस्त्रहरणाचा प्रसंग निर्माण केला, तरी सुद्धा भगवंत धावून आला. काय दिलं होतं? फक्त भक्तीचं माप केलं आणि भगवंताला भक्तीच्या मापाने मोजलं. देव मोजला गेला. भक्तीची या मापे मोजितो अनंत शब्द वापरला. अनंत म्हणजे काय हो? इन्फिनिट ज्याला म्हणावं, ज्याचा अंतच लावता येत नाही, जे मोजताच येत नाही, त्याला म्हटलंय अनंत. आणि भगवंताला आपण काय म्हणतो? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. तो अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक आहे. त्याला कसं मोजायचं? त्याला मोजता येत नाही. सोनं मोजताना पाहिलंय का आपण? महिला वर्ग बोला बोला. सोनं मोजताना पाहिलंय ना? आवडीचा विषय आहे ना. सोनं कसं मोजतात? कसं? ग्रॅम मध्ये? नाही नाही, सोनं मोजण्याकरता साधन कुठलं वापरतात? काय वापरतात? बोला ना, तुम्ही नाराज आहे का माझ्यावर? नाही ना. काय वापरतात? तराजू वापरतात ना. सोनाराच्या दुकानात काय असतं? तराजू असतो. किंवा अलीकडे ती इलेक्ट्रिक मशीन आहे. मग ती कुठे ठेवली जाते? एकदम काचेच्या हवाबंद पेटीमध्ये ठेवली जाते. काय मोजायचंय? सोनं. म्हणून पेटीत ठेवलंय. धुळीचा एक कण जरी बसला तरी वजनात फरक आहे. मोजायचंय सुवर्ण, म्हणून एवढी खबरदारी आहे. मला सांगा, हा नियम कोळसा मोजायला आहे का? जिथं सगळं काळच करायचंय, कोळशाच्या तराजूला हा नियम असतो? नाही.
पण सोनं मोजताना जेवढी खबरदारी घ्यावी लागते, आणि देव तसाच आहे. देवानी विभूती योग सांगितला भगवद्गीतेमध्ये. धातूनाम अस्मि कांचनम, भगवंत म्हणाले. मासानाम मार्गशीर्षोस्मी, 12 महिन्यांच्या मध्ये मार्गशीर्ष मास म्हणजे मी आहे. प्राण्यांमध्ये सिंह म्हणजे मी आहे. फुलांमध्ये गुलाब पुष्प म्हणजे मी. पांडवानाम धनंजय, हा 5 पांडवांच्या मध्ये तू म्हणजे मी. तसं भगवंत सांगतात धातूनाम अस्मि कांचनम. सगळ्या धातूंमध्ये योग्य मार्गाने मिळवलेलं जे सुवर्ण आहे तिथं मी आहे. भगवंताची विभूती आहे ती. पण कुठल्या योग्य मार्गाने, अयोग्य मार्गाने मिळवलेलं सुवर्ण तिथं कलीला राहायला जागा दिली परीक्षितीने. भागवताचं वर्णन आहे. त्यामुळे योग्य मार्गाने, म्हणून आमचा महिला वर्ग किंवा जुनी मंडळी सांगतात की महिला वर्गाने पायामध्ये सोन्याची जोडवी किंवा पैंजण घालू. बरोबर आहे ना? इकडे आहे ना नियम तसा, का घालतं कुणी? तुम्ही म्हणाल ताई आहे आमच्याकडं, मग काय करू? म्हटलं माझ्या गाडीत बरीच जागा आहे. पण मला सांगायचा मुद्दा असाच की भगवंत असा आहे, सुवर्णासारखा आहे, मग त्याला मोजताना किती खबरदारी घ्यावी लागेल. तुकोबराय म्हणतात देवा आम्ही तुला भक्तीच्या मापाने मोजतो. कारण प्रसिद्ध सुभाषित आहे, व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयोर्विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादवपतेर उग्रस्य किं पौरुषम कुब्जायः कमनीय रूपमधिकं किं तत्सुदाम्नो धनं भक्त्या तुष्यति केवलं न च गुणैर्भक्ती प्रिय श्रीपतिः. देवाला मोजायचं असेल, देवाला पाहायचं असेल, किंवा देव जर आपलासा करायचा असेल, तर या सगळ्या मंडळींची उदाहरणं दिली सुभाषितकारांनी. व्याधाचा आचार काय होता, पण देव प्रकट झाला, प्रसन्न झाला, कृपा केली. ध्रुवस्य च वयो, ध्रुव बाळाचं वय काय होतं? वय बघून देव कृपा करतो का? 5 वर्षाचं होतं लेकरू, पण अनन्य कृपा करावी भगवंतांनी. व्याधस्याचरणं ध्रुवस्य च वयोर विद्या गजेंद्रस्य का, गजेंद्र पशुकुळातला होता. पण भगवंताचा धावा केल्याबरोबर त्या मगराने पाय पकडला होता त्याचा. पण तरी सुद्धा आपण ऐकलं असेल, भागवतातली कथा आहे गजेंद्र मोक्षाची. भगवंतांनी धावत यावं, हाके सरशी घाली उडी म्हणून देवानी धावत यावं, गजेंद्राला मोक्ष द्यावा. काय होतं गजेंद्राकडं? पशुकुळातला होता. का जातिर्विदुरस्य यादवपतेर उग्रस्य किं पौरुषम. विदुरांची जात काय होती? देवानी जात पाहिली का? कुळ पाहिलं का? गोत्र पाहिलं का? काही नाही पाहिलं. विदुरांकडे आले. विदुरांच्या म्हणजे त्या हस्तिनापूरच्या शोभायात्रेमध्ये, स्वागत यात्रेमध्ये दुर्योधनांनी ठरवलं होतं याला चांगलं चुंगलं खायला घालून आपल्या बाजूला वळतं करून घेऊया. पूर्वीपासून ही पद्धत आहे, म्हणून तर मतं आदल्या रात्री बदलतात. चांगलं खायला घातलं आहे की नाही? त्यांनी असंच ठरवलं होतं. पण भगवंत म्हणले नाही, अन्नात जायते बुद्धी. दुर्योधनाच्या घरचं मी जेवणार नाही, खाणार नाही. मग कुठे उद्धवांना सांगितलं, चलो विदुर घर जाये उधोजी, चलो विदुर घर जाये उधोजी, चलो विदुर घर जाये उधोजी, चलो विदुर घर जाये. दुर्योधन का मेवा त्यागे, दुर्योधन का मेवा त्यागे, विदुर की कन्या पावे, चलो विदुर घर जाये उधोजी, चलो विदुर घर जाये. म्हणाले विदुरांनी आम्हाला कण्या वाढल्या तरी चालतील, पण आपण विदुरांकडे जायचं. आणि देवानी विदुरांच्या दाराची कडी वाजवली. आपल्याला नाही का वाटत आपल्या दाराची कडी देवानी कधी वाजवावी? कधी देवानी आपल्याही घरात यावं? देव पांडवांच्या घरात जातो, विदुरांच्या घरात जातो, शबरीकडे जातो, सगळ्यांकडे जातो. मग आपल्याकडे काय येत नाही? कारण आपलं कसं आहे माहितीये, हा माझा, तो माझा, प्रपंच माझा, घर माझं, दार माझं, संसार माझा, शेती माझी. तसा देवा तूही आमचंच. असे आम्ही लबाड आहे भक्तीच्या प्रांतात. पण आमच्या मीराबाईंना विचारा, मीराबाईंचा प्रपंच होताच की, पण मीराबाई धाडसानी म्हणायच्या, मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई. हे म्हणायला धाडस लागतं, आणि ते संतांकडे होतं. प्रपंचातली अत्यंत मोठी प्रतिकूलता सुद्धा परमार्थासाठी आड नाही आली. उलट ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे, प्रपंचातली प्रतिकूलता ही परमार्थातली अनुकूलता ठरत असते. परमार्थ जर सुंदर व्हायचा असेल, ज्याच्या पडे संसारासी चिरा देव येई त्याच्या घरा, असं म्हटलंय. संसार प्रतिकूल असतो तेव्हा परमार्थ उत्तम घडतो, असं संतांचं म्हणणं आहे. पण प्रपंचही तितकाच सुंदर आणि परमार्थही तितकाच सुंदर करणारे एकनाथ महाराज असतील, अनेक संत मंडळी असतील, या सगळ्यांनी भक्तीच्या मापाने देवाला मोजलं. भक्तीची या मापे मोजितो अनंता,
इतराने तत्वता न मोजवे. आता प्रश्नाचं उत्तर आम्हाला संतांनी दिलं, तुकोबरायांनी दिलं की आम्हाला देवाला मोजता येतं. मोजता येतं कशाने? भक्तीच्या जोरावर मोजता येतं. कुब्जेचं उदाहरण दिलं होतं या श्लोकामध्ये. 3 ठिकाणी वक्रा असलेली कुब्जा. पण ज्यावेळी मथुरेमध्ये भगवंत आणि बलराम दादांचा प्रवेश झाला त्यावेळी कुब्जेच्या हातामध्ये एक चंदनाचा लेप असलेलं पात्र होतं. कंसाची ती दासी होती, सेवेकरी होती. आणि तिने जसं भगवंताला पाहिलं तसा तिच्या मनातला अष्टसात्विक भाव जागा झाला आणि भगवंताकडे पाहत राहिली. भगवंतांनी तिच्या मनातला भाव ओळखला, समोर गेले आणि कुब्जा ही खरं तर चंदन लावायची ना कंसाला. आजच्या भाषेत सांगू का, ती ब्युटिशियन होती खरं तर कुब्जा. आणि त्या कुणाचा तर इथं पार्लर असेल तर मला काय म्हणायचंय लक्षात येईल की त्या मंडळींना एक सेन्स असतो चांगला की कुणाला कुठला कलर, हेअरकट चांगला दिसेल, कुणाला कसं, बरोबर आहे ना, कुणाला कसा मेकअप छान दिसेल. कुब्जाच्या मनात विचार आला की भगवान परमात्मा गोपाल कृष्ण मुळात इतका सुंदर आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया, मग त्याला मी सुंदर करू का, मी त्याला अजून सुंदर करू का, अशी इच्छा मनात निर्माण व्हावी. आणि देवाला असं बसवलं समोर. परमात्म्याने तिच्या अंतरंगातला भाव ओळखला आणि भगवंतांनी तिला आवाज दिला, हे सुंदरी. तशी कुब्जा रडायला लागली. म्हणाली, देवा सगळी मथुरा मला कुब्जा म्हणते, मी कुरूप आहे आणि तुला मी सुंदर दिसले का रे कृष्णा. भगवान गोपाल कृष्णांनी तिच्या खांद्याला धरावं. मी माझ्या पदरचं नाही सांगत, भागवतामध्ये वर्णन आहे या प्रसंगाचं. कुब्जेच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर भगवंतांनी आपला अंगठा पायाचा दाबला. कट 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 3 आवाज आले आणि 3 ठिकाणी वक्र असलेली कुब्जा सरळ झाली. भगवंतांनी पूर्ण कृपा करावी कुब्जेवर आणि सांगावं, भारतीय अध्यात्मशास्त्र, भारतीय संस्कृती बाह्य सौंदर्याला नाही बघत, आंतरिक सौंदर्याला पाहते. आत्म्याचं सौंदर्य महत्वाचं आहे. आणि आमचं काय असतं, तुम्ही काटकसर करताय की उगीच वाजवू की नको असं करताय, नक्की काय मला खरंच कळेना. वाजवायचे असते तर खणखणीत वाजवा. आणि या टाळ्या कीर्तनासाठी नाहीयेत, या टाळ्या कीर्तनासाठी किंवा माझ्यासाठी वाजवा असं नाही मी म्हणते. खरं सांगू का, संकोच आला ना की संपला विषय. तुकोबरायांचे एक अभंग आहे, संकोचोनी काय झाला से लहान करी आपोषण ब्रह्मांडाचे. आम्हाला संकोच संपवतो बरं का. मानवी जीवन इतकं समृद्ध होऊ शकतं, अध्यात्मशास्त्रातली सच्चिदानंद ही पदवी घेऊ शकतो आपण या देहाने. इतकं जर सामर्थ्य आहे तर आम्ही आमच्या जीवनाचा संकोच आम्हाला संपवतो. त्यामुळे संकोच नाही करायचा. दाद देऊ वाटली, खणखणीत टाळी वाजवायची. मनापासून जे काही असेल तर. बरं, टाळी वाजवू नका, माझ्यासाठी नका. जेव्हा नाम घ्यायला सांगेन, जेव्हा भजन करायला सांगेन, तेव्हा सुद्धा असं उगीच आता उपकार देवावरच केल्यासारखे असं वाजवू नका. खणखणीत टाळी, खणखणीत नाम बोला. विठ्ठल 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 भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे. देवाला मोजायला तुकोबरायांनी आम्हाला सांगून दिलं, आम्ही भक्तीचं माप वापरलं. मंडळी, भगवंताला अनेकांनी आपलंसं केलंय. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबराय आम्हाला ठामपणे सांगतात, प्रपंच दुःखदायकच होता, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केली. महाराज म्हणतात, संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. मला संसाराने प्रचंड त्रास दिला आणि मग मी ज्यावेळी पांडुरंग परमात्म्याकडे आलो तेव्हा लोकांनी मला वेड्यात काढलं. वेडा तुक्या म्हणून लोक म्हणायला लागले, पण तरी सुद्धा
जगाची नाही पर्वा केली, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा, या न्यायानी भगवंताची सेवा उपासना ध्यान धारणा आम्ही करत राहिलो. त्याचा परिणाम असा झाला की देव आमचा झाला. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबरायांनी मिरास शब्द वापरला की आमच्या वाडवडिलांनी आमच्यासाठी दिलेली ही ॲसेट आहे. आज आम्ही आमच्या पुढच्या पिढीसाठी कितीही करून ठेवा. मी मगाशी म्हटलं कुणी केलं म्हणत नाही. 20-25व्या वर्षी मुलगाच पित्याला प्रश्न विचारतो काय केलं आमच्यासाठी म्हणून. बरोबर आहे की नाही? काय केलं आमच्यासाठी म्हणून आम्ही संपत्तीचा सातबारा आमच्या पिढ्यांसाठी ठेवतो. पण तुकोबराय म्हणतात आमच्या वाडवडिलांनी आम्हाला संपत्तीचा सातबारा नाही दिला, आम्हाला परमार्थाचा सातबारा दिलाय. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. त्यामुळे भगवंत आमच्या घरात आलाय. तुकोबांच्या घरात गेले ना, विश्वंभर बुवा हे 8वे पूर्वज होते तुकोबरायांचे. विश्वंभर बुवांनी संध्याकाळच्या वेळी भोजनाला बसले असताना हातातला घास हातात राहिला, डोळ्यातनं घळघळ अश्रू वाहायला लागले आणि समोर पत्नी अमाई माता नाव जेवायला वाढत होत्या आणि हातातला घास हातात राहिला, डोळ्यात जसं पाणी आलं ना तसं मातेने विचारलं की अहो का रडता, डोळ्यात का पाणी. तेव्हा विश्वंभर बाबांना खूप वाईट वाटलं. म्हणाले यंदाची वारी बहुतेक घडत नाही माझ्याकडून, हातपाय गळून गेलेत, यंदाची वारी घडत नाही. वाईट वाटलं. त्या दिवशी बिछाण्यावर अंग टाकलं, झोप काही लागली नाही. पहाटेच्या वेळी डोळा लागला आणि स्वप्नामध्ये दृष्टांत दिला पांडुरंगाने, लख प्रकाश दृष्टांत दिला. सांगितलं बुवा काळजी करू नका, तुम्ही पंढरीला नाही आला तरी आता मी देहूमध्ये येणार आहे, मी देहूत येणार. आणि अमुक अमुक जागा स्वतः भगवंतांनी सांगितली. विश्वंभर बुवा जागे झाले, अनेक आटोपलं आणि 4 माणसं सोबत घेऊन देहूमध्ये आपल्या घराच्या मागे जी आमराई आहे तिथं आले. तुळशीचा सुगंध आला. मंडळी जिथं सुगंध आहे ना तिथं कृष्ण आहे. हे माझं नाही, एकनाथी भागवतातली ओवी आहे. पर्वता माझी स्थैर्य जाण, तो मी म्हणे नारायण. पृथ्वी माझी सुगंध जाण, तो मी म्हणे श्रीकृष्ण. नाथ महाराज म्हणाले जिथं सुगंध आहे ना तिथं देव आहे. म्हणून अध्यात्मशास्त्रात दर्शनशास्त्रामध्ये अशा अनेक अनुभूती साधकांना येतात. काही फुल नसतं आजूबाजूला, पण तरी अचानक एखादा मोगऱ्याचा, अचानक एखादा सुगंध येऊन जातो, चंदनाचा सुगंध येऊन जातो, देवाचं अस्तित्व तिथे असतं. अचानक तुळशीचा मंद सुगंध आला, खणून माती बघितली त्या जागेवरची, कुणीतरी मुद्दा मांडून ठेवावे अशा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती दिसल्या. तुकोबरायांच्या पूर्वजांची गोष्ट आहे ही. विश्वंभर बुवांना विठोबा रुक्मिणी कुणीतरी आणून द्याव्यात अशा जणू काही मिळाल्या. देहूमध्ये मूर्तीची स्थापना झाली आणि मग त्या पिढीमध्ये तुकोबराय जन्म घेतात, बोल्होबा आणि आई कनकाईच्या पोटी. एवढी सुंदर दिव्य परंपरा लाभते आणि भक्तीच जीवनामध्ये मूर्ते. म्हणून तुकोबराय म्हणतात भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. बरं आज आम्ही मंडळी या वाटेवर कधी येतो कधी नाही येत. आता इथे सगळे मनाने आलात ना, का धरून आणलं कोणी, जबरदस्ती केली नाही ना, आनंदाने आलो. पण नेहमीच आपण कीर्तन ऐकायला येतोच असं नाही. आता हे तुमचं नाही सांगत, काही मंडळी अशी आहेत की जी कधीच इकडं फिरकत नाहीत, कधीच नाही फिरकत. पण अंतःकरणातली प्रेरणा आम्हाला ती आज घेऊन आली. इथे आपण आलेला आहात. अनेकांचा विश्वास नाही, संशय आहे मनामध्ये, म्हणून आपण येत नाही. गीतेमध्ये सांगितलं संशयात्मा विनश्यती. वारी आपण सगळी मंडळी मला वाटतं इथून दिंडी जात असेल, वारी करत असाल, मला माहिती नाही, काही कल्पना नाही. पण वारीमध्ये आपल्याला माहिती आहे हजारो लाखो लोक पायपीट करत असतात ते सावळ परब्रह्म डोळ्यांनी पाहण्याकरता. का हो, काय मिळतं असं त्या वारीमध्ये? भगवान भोलेनाथांच्या समोर आज आपण आहोत, सोमेश्वरांच्या समोर आहे. सोमेश्वर हे भगवंताचे म्हणजे पांडुरंग परमात्म्याचे पहिले वारकरी आहेत बरं का. आदिनाथ हे पहिले वारकरी आहेत. का सांगते. भगवान भोलेनाथ आजही तुम्ही पंढरपूरला गेलात तर भगवान भोलेनाथांचं मंदिर पांडुरंगाच्या मंदिरापासून काही अंतरावर आहे. कारण भोलेनाथ आलेत हे जसं भगवंतांना कळलं होतं तेव्हा भगवंतांनी वीट सोडून धावत येऊन आलिंगन दिलं होतं. आणि भगवंतांना ज्यावेळी पांडुरंग परमात्म्याला ज्यावेळी भोलेनाथांनी पाहिलं त्यावेळी भगवंत कसे होते माहितीये? विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळाचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी,
पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर, असं भगवंताचं लेकरू वाळू रूप आहे. आता सगळ्या संतांना खांद्यावर मांडीवर देवानी घेतले. भोलेनाथ प्रिय देवता पंढरीश पांडुरंगाची, देवाला घ्यायचं कुठं? मग पंढरीनाथ काय म्हणाले माहितीये? भोलेनाथा, आता मला तुम्हाला जवळ घ्यायला जागा नाही, आता तुम्ही माझ्या. मग आचार्यांनी ज्यावेळी भगवंतांना पाहिलं त्यावेळी जगद्गुरु आद्य शंकराचार्य म्हणतात, महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आदी देवांना ज्यांनी मस्तकावर घेतलं म्हणून भोलेनाथ हे पंढरपूरचे पहिले वारकरी आहेत म्हटले. आणि ते एकटे नव्हते गेले, सहकुटुंब सहपरिवार गेले होते वारीला. कारण तिथे गणपती बाप्पा आहेत, तिथे पार्वती मातेचं स्थान आहे. त्यामुळे या वारीमध्ये अनेक, आजही एवढ्या वर्षानंतर सुद्धा आजही पंढरपूरचं सावळं परब्रह्म बघायला सगळी मंडळी धावतात, मैलोन मैल पायपीट करतात. एक 70-75 वर्षाचे आजोबा होते, गृहस्थ होते. आणि त्या वारीमध्ये हौशे गौशे नवशे सगळेच असतात का नाही. एक कार्यकर्ता होता, तरुण, हातामध्ये मोबाईल होता. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे, बोलू नका आपापसात, माझ्यापर्यंत आवाज येतोय आपला. विठ्ठल मी असं म्हटलं, पंढरपूरच्या त्या वारीमध्ये हौशे गौशे नवशे सगळे असतात. सोशल मीडियाचा जमाना आहे आत्ता. हातामध्ये मोबाईल असलेला एक कार्यकर्ता होता. रीलमध्ये दिसायचं असतं सगळ्यांना, रील करायच्या असतात सगळ्यांना सध्या. तो हातामध्ये मोबाईल घेऊन त्या आजोबांची मुलाखत घ्यायला लागला. म्हटलं, बाबा किती वर्षापासून वारी करताय? ते बाबा म्हणाले, ते आजोबा म्हणाले, तसं काही लेकरा सांगता नाही येणार मी कधीपासून वारी करतोय, तरी सुद्धा सांगा ना कधीपासून वारी करताय? म्हणाले, त्यांनी त्यांच्या खांद्यावर त्यांच्या नातवाला घेतलं होतं बरं का, आणि ते चालत होते. त्या गृहस्थानी, त्या मुलांनी, त्या तरुणांनी विचारलं, आजोबा कधीपासून वारी करताय? ते म्हणाले, तसं काही आठवत नाही, पण माझ्या खांद्यावर माझा नातू जसा बसलाय तसा मी माझ्या आजोबांच्या खांद्यावर बसून यायचो, तेव्हापासून मी वारी करतोय. ही निष्ठा होती, ही तपश्चर्या आहे. बर, आणि या सगळ्या नंतर सुद्धा त्या गृहस्थानी, त्या मुलांनी प्रश्न विचारला. म्हणाले, बाबा एवढे वर्ष तुम्ही वारी करता, दिसला का पांडुरंग? भेटला का पांडुरंग? ते म्हणले, नाही रे बाळा, नाही दिसला पांडुरंग, नाही दिसला परमात्मा, नाही दिसला, तरी वारी करता. काय मिळणार आहे वारीतून? आता बस घरी बसा, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळ बाबा संतांनी सांगितलं ना, कशाला खटपट करता? म्हणले, कुडीत प्राण आहे तोपर्यंत वारी करणार. सगळं ऐकून घेतलं आणि ते आजोबा म्हणाले, बाळा तुला एक प्रश्न मी विचारू का? एवढा वेळ तू मला विचारलास, प्रश्न मी विचारू? ते म्हणाले, हा विचारा. म्हणाले, तुम्ही घरी कुत्रा पाळता का? तो म्हणाला, हो, आम्ही शहरी माणसं, आम्ही घरी कुत्रा पाळतो. नवे, आमचा कुत्रा आमच्या फ्लॅटमध्ये सुद्धा असतो, किचनमध्ये असतो, बेडरूममध्ये असतो. एक वेळ आमचे आई वडील घरात नसतील, पण आमचा म्हणजे आई वडील वृद्धाश्रमात, आणि कुत्र्याचे मात्र आम्ही लाड भरपूर करू. असे आम्ही शहरी माणसं, सोफिस्टिकेटेड मंडळी, आम्ही सुशिक्षित मंडळी. मग त्या आजोबांनी सांगितलं, आम्ही गावाकडची माणसं, शेतकरी माणसं, आम्ही सुद्धा कुत्रा पाळतो, पण आमचा कुत्रा आमच्या घरात नाही कधी येत, घराच्या पुढच्या अंगणात, मागच्या अंगणात असतो. सुगीच्या दिवसामध्ये ज्यावेळी धान्याची रास आमच्याकडे पडते ना, त्यावेळी आमच्या वाड्या वस्त्यांचं तो राखण करतो, रक्षण करतो. एखाद्या मध्यरात्री जर आमच्या वस्तीमध्ये एखादा चोर शिरला तर आमचा कुत्रा भुंकतो, आणि त्याचं भुंकणं ऐकून, चोराला तो त्यांनी पाहिलं, त्याचं भुंकणं ऐकून पलीकडच्या वस्तीतला कुत्रा भुंकतो, त्याचं भुंकणं ऐकून त्या पलीकडच्या वस्तीतला कुत्रा भुंकतो. असं करता 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 त्या मध्यरात्री एक 15-20 कुत्री एका वेळी भुंकायला सुरुवात करतात. ते आजोबा म्हणले, चोराला कोणी पाहिलं होतं? चोराला कुठल्या कुत्र्याने पाहिलं होतं? सगळ्यांनी पाहिलं होतं का? एका कुत्र्याने पाहिलं होतं, पण भुंकले मात्र सगळे. अजून नाही का रे प्रकाश पडला तुझ्या डोक्यात? अरे प्राण्यांना कळतं आपल्या कुणावर तरी पूर्ण विश्वास ठेवायचा असतो, काहीतरी संकट आहे आपल्या कुणावर तरी विश्वास ठेवायचा असतो. हे जर प्राण्यांना कळतं तर आम्ही माणसासारखी माणसं आहे. आम्ही नाही बघितला पांडुरंग, पण आमच्या ज्ञानोबांनी पाहिलाय, आमच्या तुकोबांनी पाहिलाय, आमच्या समर्थांना रामप्रभू दिसलेत. कितीतरी वेळा समर्थ रामदास स्वामींनी रामाचं दर्शन घेतलं त्यांच्या आयुष्यामध्ये, कितीतरी वेळा घेतलं, पण आपल्याला रामदर्शन व्हावं याकरता खटपट केली, याकरता खटपट केली.
मग सेवी तो हा रस वाटी तो अनेका, घ्या रे होऊ नका रानभरी. रानभरी. बस एक दृष्टांत सांगणार फक्त. आमचं लक्ष बाहेर आहे, आम्हाला परमात्मा दिसेल मिळेल, पण कधी? ज्ञानोबरायांना विचारा ना, माऊली तुम्ही कसा पाहिला हो? अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी, बाप रखुमा देवी वरू खूण वाणली तैसी, तो म्या देखिला साजणी, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. योग्यांना दुर्लभ असलेला परमात्मा मी पाहिला, तो हा रे श्री हरी पाहिला डोळे भरी. हे जर ज्ञानोबरायांचं वचन असेल किंवा त्यांचा अनुभव असेल, तर आपल्यालाही परमात्मा दिसावा याकरता संत वैकुंठीचे वासी होते. पण आलो याची कारणासी, आम्ही इथं आलो तुम्हाला हा ब्रह्म साम्राज्याचा आनंद देण्याकरता आलो, त्या अनंताला कसं पाहायचं हे सांगण्याकरता आलो, आणि भक्तीच्याच मापाने त्याला पाहता येतं, त्याला मोजता येतं हे सांगण्याकरता आलो. बघा, एक गृहस्थ प्रवास करतोय, रेल्वेचा प्रवास आहे, भलं मोठं अंतर आहे, एक 2-3 दिवसाचा प्रवास आहे. आणि त्या प्रवासामध्ये धनिक होता, खिशामध्ये कॅश होती त्याच्या भरपूर, आणि प्रवास सुरू आहे. रेल्वेच्या ज्या डब्यामध्ये तो बसला होता त्या डब्यामध्ये समोरच्या बर्थवर एक गृहस्थ होता, आणि तो चोर होता. त्या चोरांनी या माणसाकडचे पैसे पाहिले होते, याच्याकडे भरपूर कॅश आहे. कुणी विक्रेता आला की खिशातनं पैसे काढायचे, त्याला द्यायचे, परत खिशात ठेवून द्यायचे, असं त्याचं चालू होतं. त्या चोरांनी बरोबर पैशांवर नजर ठेवली, म्हणाला संध्याकाळी आता हा झोपला, हे पैसे मी प्राप्त करणार, हे पैसे मी मिळवणार. रात्री बरोबर तो धनिक गृहस्थ झोपी गेला, आणि चोरांनी त्याच्या खिशामध्ये हात घातला, पैसे काही मिळाले नाहीत. सगळीकडे शोधलं, पैसेच मिळेनात, वैतागला, झोपी गेला. दुसऱ्या दिवशी त्या गृहस्थानी सकाळी उठल्याबरोबर परत खिशातून पैसे काढले. चोर म्हणाला मी याच खिशात पाहिले होते, मला दिसले नाहीत, मग ठेवले असतील कुठे? आज म्हणाला आज मी चुकणार नाही, आज मी चोरणार पैसे. आता चोराचं काम काय, दुसरं काय येऊ? त्या दिवशी संध्याकाळी खिशातून पैसे त्यांनी, तो झोपी गेला, आणि चोरांनी ठरवलं आता आज पैसे चोरायचे. त्यांनी परत शोधाशोध केली, त्याला काही पैसे मिळाले नाहीत. वैतागला, व्यापला, कंटाळला, झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या गृहस्थासमोर बसला, परत त्यांनी खिशातून पैसे काढताना चोरांनी पाहिले, आणि चोरांनी, तो म्हणाला आता आपली ओळख याला देऊया. म्हणाला मी तुमच्या खिशातले पैसे चोरण्याचा गेले 2 दिवस झालं विचार करतोय, किंवा मी प्रयत्नही केला, पण मला पैसे मिळाले नाहीत. तुम्ही खिशातून पैसे काढताना, म्हणजे पैसे काढताना तुम्ही खिशातून काढताय, पण मी ज्यावेळी शोधतो त्यावेळी मला तुमच्या खिशात पैसे दिसत नाही. मी चोर आहे, मला तुम्ही पैसे देऊ नका, फक्त सांगा ठेवत कुठे होता? म्हणाले कुठे ठेवता तुम्ही पैसे? तो गृहस्थ म्हणाला बाळा तू सगळीकडे शोधत होतास, पण तुझ्या उशीखाली शोधायचं विसरत होतास. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलास. आमचं असं आहे